नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 56 आर्टिकल 56 या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. या तरतुदींची माहिती घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 56 आर्टिकल 56 हे राष्ट्रपतींच्या पदावधीशी म्हणजे टेन्यूरच्या संबंधित आहे. त्यांच्या पदाच्या कालावधीच्या संबंधित हे कलम आहे. राष्ट्रपती आपल्या पदावर किती काळ राहू शकतात आणि ते पद वेळेपूर्वी कसे रिक्त होऊ शकते याची तरतूद या कलमात दिलेली आहे. कलमाचे नाव आहे कलम 56 राष्ट्रपतींचा पदावधी. आर्टिकल 56 टर्म ऑफ ऑफिस ऑफ प्रेसिडेंट. या कलमाची व्याख्या समजून घेऊया. राष्ट्रपती ज्या तारखेला आपले पद ग्रहण करतील त्या तारखेपासून 5 वर्षांच्या काळासाठी ते पद धारण करतील. काय म्हटलेलं आहे की राष्ट्रपती ज्या तारखेला आपले पद ग्रहण करतील त्या तारखेपासून 5 वर्षांच्या काळासाठी ते पद धारण करतील. सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमानुसार राष्ट्रपतींच्या कार्यकाळाबद्दल खालील गोष्टी स्पष्ट होतात. एकतर कालावधी, राष्ट्रपती 5 वर्षांसाठी निवडले जातात. दुसरा आहे राजीनामा. राष्ट्रपतींना 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा द्यायचा असेल तर ते आपला लेखी राजीनामा उपराष्ट्रपतींना संबोधून देतात. तिसरं आहे पदच्युती. संविधानाचे उल्लंघन केल्यास कलम 61 मधील प्रक्रियेद्वारे महाअभियोग चालवून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. चौथा आहे उत्तराधिकार. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती निवडून येत नाहीत तोपर्यंत 5 वर्ष संपल्यानंतरही जुने राष्ट्रपती पदावर राहू शकतात. तर ह्या अशा तरतुदी या कलमानुसार आपल्याला मिळतात. तरतुदी केलेल्या दिसून येतात. तरतुदी काय आहेत तर या कलमानुसार राष्ट्रपतींच्या कार्यकाळाबद्दल काही गोष्टी स्पष्ट होतात. तर एकतर कालावधी, राष्ट्रपती 5 वर्षांसाठी निवडले जातात. त्यांचा राजीनामा, राष्ट्रपतींचा राजीनामा, राष्ट्रपतींना 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा द्यायचा असेल तर ते आपला लेखी राजीनामा उपराष्ट्रपतींना संबोधून देतात. पदच्युती झाल्यास, संविधानाचे उल्लंघन केल्यास कलम 61 मधील प्रक्रियेद्वारे म्हणजे महाअभियोग चालवून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. आणि चौथा उत्तराधिकारी. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती निवडून येत नाहीत तोपर्यंत 5 वर्ष संपल्यानंतरही जुने राष्ट्रपती पदावर राहू शकतात. त्या अशा तरतुदी या कलमांतर्गत केलेल्या आहेत. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेले आहे ते समजून घेऊया. लोकशाहीमध्ये कोणत्याही पदाला अनिश्चित काळासाठी सत्ता उपभोगता येऊ नये. काय आहे तर लोकशाहीमध्ये कोणत्याही पदाला अनिश्चित काळासाठी सत्ता उपभोगता येऊ नये यासाठी ठराविक कार्यकाळ असणे आवश्यक असते. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांचा कार्यकाळ स्थिर असावा जेणेकरून राजकीय अस्थिरता येणार नाही आणि तरीही त्यांना उत्तरदायी ठेवता यावे यासाठी हे कलम बनवण्यात आलेले आहे. म्हणूनच ह्या कलमाचं हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. का आलेलं आहे तर लोकशाहीमध्ये कोणत्याही पदाला अनिश्चित काळासाठी सत्ता उपभोगता येऊ नये यासाठी ठराविक कार्यकाळ असणे आवश्यक असते. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांना कार्यकाळ स्थिर असावा त्यांचा जेणेकरून राजकीय अस्थिरता येणार नाही लोकशाहीमध्ये आणि तरीही त्यांना उत्तरदायी ठेवता यावे यासाठी हे कलम बनवण्यात आलेलं आहे. हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. स्थैर्य. 5 वर्षाचा निश्चित काळ प्रशासनाला स्थिरता देतो. शांततापूर्ण सत्तांतर. जुने राष्ट्रपती नवीन उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहतात ज्यामुळे राष्ट्रप्रमुखाचे पद कधीही रिक्त राहत नाही. काय म्हटलेलं आहे शांततापूर्व सत्तांतर. जुने राष्ट्रपती नवीन उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहतात ज्यामुळे राष्ट्रप्रमुखाचे पद कधीही रिक्त राहत नाही. मर्यादा काय आहेत तर हे कलम राष्ट्रपतींना अमर्याद काळ सत्तेत राहण्यापासून रोखते. आता ह्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. जर राष्ट्रपतींनी पदावर असताना संविधानाचे उल्लंघन केले तर त्यावर उपाय म्हणून महाभियोग चालवला जाईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांमार्फत त्यांना पदावरून काढले जाते. राजीनामा. उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देऊन ते स्वतःहून पद सोडू शकतात. तर उपाय काय आहेत? उपाय, राष्ट्रपतींनी दिलेला राजीनामा उपराष्ट्रपतींनी त्वरित लोकसभेच्या सभापतींना, जे स्पीकर्स असतात त्या सभापतींना कळवणे अनिवार्य असते. ते ह्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरणांचे समजून पाहूया काय आहेत. प्रेसिडेन्शियल पोल केस 1974 मधला हा खटला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले की राष्ट्रपतींचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन निवडणूक घेणे आवश्यक आहे, जेणेकरून पदाची निरंतरता टिकून राहील. जर काही कारणास्तव निवडणूक उशिरा झाली तर कलम 56(1) नुसार जुने राष्ट्रपतीच पदावर राहतील, असा निर्णय किंवा असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने ह्या खटल्यात दिलं आहे. ओके. तर या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. कलम 61 राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया महाअभियोग. कलम 62 राष्ट्रपतींच्या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ. कलम 57 राष्ट्रपतींच्या पुनर्विवाह किंवा पुनर्निवडणुकीसाठी पात्रता. तर ह्या कलमासंबंधित असलेले इतर कलमे आहेत. कलम 61, कलम 62 आणि कलम 57. कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू काय आहे? हे कलम राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा आणि सातत्य जपते. तर नकारात्मक बाजू, तर अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रपती जास्तीत जास्त 2 वेळाच निवडून येऊ शकतात. तशी स्पष्ट मर्यादा भारतात संविधानात नाही, मात्र आपण ती पाळतो. तर अशा प्रकारे या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर कलम 56 हे भारतीय प्रजासत्ताकाच्या सर्वोच्च पदाला स्थैर्य प्रदान करते. काय करतं? कलम 56 हे भारतीय प्रजासत्ताकाच्या सर्वोच्च पदाला स्थैर्य प्रदान करते. 5 वर्षांचा कार्यकाळ आणि उत्तराधिकारी येईपर्यंत पदावर राहण्याची तरतूद हे कलम दर्शवते की भारताचे राष्ट्रप्रमुखपद कधीही निर्माणावस्थेत किंवा रिक्त राहू शकत नाही. हे लोकशाहीच्या अखंडतेचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 56 आर्टिकल 56 या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. आणि अशाच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून अपलोड केलेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.